जय माता दी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, बघा पूर्वी मी नकाशा बनवला होता आणि त्या नकाशामध्ये सांगितलं सिस्टम टाकलं होतं 22 तारखेला लवकरच बनणार आहे म्हणून, आणि ते सुद्धा असं जाणार किंवा असं न जाता तर असं जाणार असं सांगत होतं. आता दुसरा नकाशा बघा. आणि आता हे 22 तारखेला जे सिस्टम बनलं आहे हे सिस्टम भारताच्या म्हणजे दक्षिण भारताच्या तटाशी येणार आहे आणि तटाशी आल्यानंतर हे असं रिकव होणार आहे. रिकव म्हणजे असं घुमून जाणार आहे, कुठे जाणार आहे. हे भारताच्या पूर्वेकडे राज्य आहे. जास्तीत जास्त जो पाऊस आहे त्यातला हा पाऊस जास्त बंगाल जास्त पाऊस पडणार, कारण का एनर्जी बंगाल या सिस्टमला मिळणार आहे. आणि सिस्टम समोर का जाणार नाही, कारण का त्या भागामध्ये मध्य भारतामध्ये एक अँटी सायक्लोन बनलं गेलं आहे आणि अँटी सायक्लोन बनलं गेल्यामुळं त्याची जी हवा आहे अँटी सायक्लोनची, ही हवा या सिस्टमला मागं धकवणार आहे, समोर येऊ देणार नाही. लक्षात घ्या. आणि पश्चिमचा जो आहे पश्चिमचा कमजोरच आहे तिकडे, आणि जे उत्तरेकडून येणारे थंडी वारे होते उत्तरेकडून येणारे हे वारे अशी रिकवर होऊन अरबी समोर जाणार आहे का बाष्पाचे, कारण का अरबी समुद्रामध्ये जे सिस्टम बनलं होतं त्या सिस्टमच्या माध्यमातून आपल्या विदर्भामध्ये उत्तर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसणार आहे. आणि गरम वारी येत असल्यामुळे आपल्याला जी येणारी ती थंडीगार हवा होती आपल्या विदर्भामध्ये थंडीगार हवा थांबली गेली आहे. फक्त गरम दिवसाचं तापमान वाढ आणि त्याची थंडी कमी व्हिडिओ चला. सविस्तर जर हवामानात आपल्याला पाहिजे असेल तर चॅनलवर 4.5 मिनिटाचा व्हिडिओ ट्रान्सफर करतो आहे.